चाललंय काय? लोकांची बराबरी करून तुम्हाला आता पेपर वाचायचं. आज पेपर मागताय, उद्या म्हणाल बिचाना हातरून द्या, परवा म्हणाल पंखा लावा. काय आम्हाला का तुमच्या आम्ही? नाही नाही तसं नाही. मला इथे नाही त्याशिवाय राहता येणार. मला पेपर हो, जिवंत आहे नशीब समजा, गप गुमान पडून राहा. ऐका ना दादा, समजून घ्या. मासिक पाळी सुरू आहे माझी. पेपर हवा आहे मला. सॅनिटरी पॅड द्या, थोडं पाणी द्या, नाही तर नाही राहता येणार इथं. प्लीज प्लीज. मालकांबरोबर बोलावं लागेल मला, बघतो का ते. हां खाऊन घ्या. दादा द्या. माहित नेमकं काय चाललंय ते तरी कळलं पाहिजे. काहीतरी मार्ग निघेल. काहीतरी मार्ग निघेल. बाबर जय, बस बस बस. ऐक ना, आपल्या घराच्या बाहेर हल्ला झाला होता, तेवढे आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, ते काढायचे. तर त्याचं काय फुटेज असेल तर दाखव ना. साहेब पण असू दे, जुनं झालं असेल माहिती आहे मला, पण काय आहे ते डिलीट करून कॅमेरे काढायच्या अगोदर एकदा चेक करायला लागेल. काय महत्वाचं आहे का? दाखव आणि हा लाईव्ह काय असेल ते पण दाखव. दाखव. हे घ्या साहेब. हे लाईव्ह आहे ना? दीपाचा भाऊ इथं. ही दोघं मिळून काहीतरी नवीन गोंधळ घालून नाहीत मजे मिळवलं. मोठे बाबा, दीपा मामा. बोला भांजे. दीपा मामा, मी तुम्हाला लॉकेट बनवायला सांगितलं होतं, तुम्ही बनवलं का? अरे आम्ही विसरलो. आम्ही विसरलो? आम्ही नाही, तुम्ही विसरलात. तरी मी तुम्हाला जाताना आठवण करून दिली होती, पण तुम्ही विसरलात. अरे वा, म्हणजे गोंधळ झाला तर माझ्यामुळं झाला काय? अहो असं कसं सर, मी तुम्हाला आठवण करून दिली होती की नाही? दिली होती की नाही? थांबा, तुमच्या दोघांच्या लक्षामध्ये एक सुद्धा गोष्ट राहत नाही. दिप्याना नुसतं ठोंब्या ठोंब्या. अरे लेकरानं 4 वेळा सांगितलं होतं तुला जाताना, का नाही आणलं रे? स्वप्नील, काय तू पण लहान मुलासारखं वागतोस होय? अरे जरा जबाबदारीने आणायचं ना लॉकेट. जबाबदारीने हे मामनजी, अहो कॉलेजला जाताना यांना डबा नाही दिला तर तसेच रिकामे जातील, पण डबा मागणार नाही. 1 नंबरचे विसरभोळे. अमोल बाळा, सॉरी, आम्ही उद्या आणतो लॉकेट. अहो तुम्हाला तुमच्या बायकोची तर काळजी नाहीये, निदान छोटे सरकारांची तर नीट काळजी घ्यायचं काम करा ना. हो ना अगं तू. मामा, आज तुम्हाला माझी काळजीच नाहीये. त्या लॉकेटमुळे मला बरं वाटलं असतं, आणि ते पण तुमच्या लक्षात नाही. हो ना अगं, आम्ही आमच्या भाचे सरकारांची काळजी नाही करणार तर कुणाची करणार सांग बरं? लॉकेट काय की रे बाबा? अमोल बाळा, तुझी गंमत करायचा प्लॅन तुझ्या दिप्या मामाचा आहे, माझा या ठिकाणी काही संबंध नाही. मोठे बाबा, तुम्ही सगळेच वापस होता, मग आता इथून पुढे मी तुमच्याशी बोलणारच नाही. अरे अमोल, ए बाळा, अरे मस्करी केली आम्ही सगळ्यांनी. नाही मोठी बा, आता तर मी जेवणात पण नाही. अरे 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 अमोल, असं रागवतात का? हा? अरे आम्ही तुझी गंमत केली, तरी तुम्हाला सांगत होतो नका त्याची मस्करी करू. तुम्ही तर ऐकतच नाही. छोटे सरकार, हो सॉरी ना, पण तुम्ही ना जेवण नका टाळू, नाहीतर अर्जुन दादा आमच्यावर रागवतील हो. थांबा अमोल, अरे ऐक की. अमोल, ए बाळा, तुम्ही मला फसू शकता, मग सिम्बा नाही का तुम्हाला फसू शकत?
काय राव भांजे घाबरूनच सोडलं राव तुम्ही मला. मी जर जेवला नसता ना तर दाजी एक बोलून राहिले नसते मला. अरे तू मामा आहे ना, तर मी पण अमोल आहे. अमोल कळलं कळलं. अमोल, अरे ती लॉकेट तुझ्या मासाठी लय महत्वाचं आहे. जा की तिला दाखव जा. यस बापू. बापू ही लॉकेट बघून मा नक्कीच खुश होणार. आता जा तुम्ही. अमोलच्या हुशारी पुढे आपली हुशारी काही नाही हा. मी तर जाम घाबरलो बाबा. काय काय दादा काय झालं घाबरायला? अहो काय नाही दाजीबा, लय मोठी स्टोरी आहे, जेवता जेवता सांगतो तुम्हाला. आलो आवरून. ऐ तिकडे नको जाऊ. का काय झालं? अरे अमोल ना त्याच्या माला लॉकेट देतोय. लय खुश आहे रे तो. दिप्यानंद स्वप्नीलनं सेम टू सेम लॉकेट आणले. दीपाला लॉकेट बद्दल काहीच माहित नाही.